गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. फलंदाज आपण पाहतोय भावेश. पहिल्या चेंडूवरती शतरक्षक आहे डेंजर एंड कडे आणि आता मात्र एक महत्वाचा फलंदाज होतो बाद धावचीतच्या स्वरूपात. फलंदाज भावेश याची खेळी ते समाप्त होते धावचीतच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती हा फलंदाज इथे बाद होते. आपल्या संघासाठी एकही धावेचा योगदान न देता हा फलंदाज इथे परतला जातोय. चला या ठिकाणी आपण सन्मान्य सुशांत मुकादम यांनी आम्हाला YouTube ची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. जे आपण TCP लाईव्हचं थेट प्रक्षेपण पाहतायत तर ते आम्हाला उपलब्ध करून दिलं सन्मान्य सुशांत मुकादम यांनी. हे महत्वाचं आहे. ही स्पर्धा आयोजित करणं हे स्वप्न होतं या ठिकाणी असलेल्या सर्व युवकांचं आणि हे सर्व मार्गदर्शक त्यांच्या मतीने जी मिळेल ती मदत देतात आणि त्या मदतीच्या सहाय्याने ही स्पर्धा मात्र तुमच्या आमच्या भेटीसाठी आलेली आहे आग्री कोळी प्रीमियर लीग. तर यस मी कॅमेरामॅनला विनंती करतोय आमचे TCPचे कॅमेरामॅन आपण व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा आहे कारण रितेश कारण ज्यांनी आम्हाला TCP लाईव्हची सेवा पुरवलेली आहे ते सन्माननीय सुशांतजी मुकादम यांचा या ठिकाणी विशेष स्वागत सन्मान आम्ही करत आहोत. सुशांत मुकादम यांच्या वतीने TCP लाईव्हचे थेट प्रक्षेपण आम्ही आग्री कोळी प्रीमियर लीगच्या वतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. धन्यवाद. पुन्हा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने बॅक टू क्रिकेट. धन्यवाद. जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती धावचीतच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज. यावेळेस मात्र ऑन फायर. यावेळेस सीमा पार हा येतोय षटकार. फलंदाज यश स्वतःचा आणि संघाचा अकाउंट षटकाराने ओपन करत असताना दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज तेजस याच्यावरती आक्रमण केलं जातंय. लॉंग ऑनच्या वरून षटकार. 6 धावा लागल्या जातात. यावेळेस हा चेंडू जबरदस्त. आता मात्र वेगवान चेंडू आपण पाहिला. यावेळेस फलंदाज बीट होते. यश हा इथे बीट होतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. एक चांगली गुणवत्ता आहे. या नक्कीच चांगली खेळी करावी लागेल. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील आणि तसंच काहीतरी करत असताना यावेळेस हा चेंडू जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र स्लिपला असलेला जो क्षेत्ररक्षक होता तो चुकला जातोय आणि एक धाव इथे धावन अर्जित केली जाते. एका धावने धाव फलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. तेजस जबाबदारी स्वीकारत असताना तेजस याच्यावरती जबाबदारी येऊन सोपली. त्या जबाबदारीचा पुरेपूर पाठलाग करत असताना एक चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय क्रमांक 3 वरती चेतन याच्यावरती सुद्धा जबाबदारी असेल. आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचे. धाव फलकावरती एक चांगला धाव फलक निर्माण करण्याचं काम याला करावे लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, सिद्ध करावी लागेल. यावेळेस ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. काय ना की इशारे. यस नॉट आउट. डेंजर एंड कडे धावत होता फलंदाज यश. एक धाव इथे अर्जित होईल. एका धावने धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हॅलो. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पहिला पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं बंधन आणि त्या बंधनाला विरोध होणं गोलंदाजी करत असताना तेजस अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा खर्च केलेत, 5 चेंडू फेकलेत, उर्वरित 1 चेंडू शिल्लक त्याच्या गोठ्यातील. आता मात्र प्रतिम एस्त्यांचा वेध घेणारा त्रिफलाची स्वरूपात आणखीन एक हादरा लागला जातोय. धावखुऱ्या हाताचा फलंदाज यश याची खेळी इथे समाप्त होते. धन्यवाद. आग्री कोळी प्रीमियर लीग ही पहिली स्पर्धा या घोडबंदर रोड परिसरातील आणि संघ मालकांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. त्यामुळे जे सर्व संघ मालक ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांची नावं आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवतोय. RP रॉयल्स संघ मालक आहेत प्रज्ञेशजी ठाकूर, रोहनजी ठाकूर. आग्री एव्हेंजर्स संघ मालक आहेत अभिषेकजी मुकादम, अक्षयजी मुकादम. भाव्या 11 संघ मालक आहेत दैवतजी पाटील. शशिकांत मेगा 11 संघ मालक आहेत मेघनाथजी गोंधळे, रत्नाकरजी मडवी. ज्ञानेश्वर स्पोर्ट्स संघ मालक आहेत विशालजी पाटील. एकविरा वॉरियर्स संघ मालक आहेत विश्वासजी मुकादम, प्रफुल्लजी वैती. रमा आई 11 संघ मालक आहेत जितेशजी पाटील.
सर्व्हिस स्टेशन ग्रुप संगमालक आहेत प्रदीप राजूदादा पाटील आणि संदेशजी भोईर. एच भोईर अँड सन्स संगमालक आहेत तेजसजी भोईर आणि शिवशाही प्रतिष्ठान संगमालक आहेत हर्षदजी भोईर. या सर्व संगमालकांचा आम्ही ऋणी राहू ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. ओव्हर टू यू आदिजी ठाकूर. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात 8-2. महत्वपूर्ण फलंदाज इथे बाद झालेत ते म्हणजेच शशिकांत Thank you. मेगा स्पोर्ट्स. या ठिकाणी आम्हाला नजरेत पडते की काही खेळाडूंनी टी शर्ट्स परिधान नाही केलेले आहेत. तर विनंती असेल सर्वांना टी शर्ट्स उपलब्ध आहेत. जो खेळाडू टी शर्ट्स परिधान करणार नाही कमिटी मेंबरच्या वतीने पेनलाइज केलं जाऊ शकते त्याला किंवा त्याच्या संघाला. तर प्लीज यानंतर या सामन्यानंतर प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूने जी टी शर्ट तुम्हाला दिली गेलेली आहे ती टी शर्ट परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. धन्यवाद. SS11 जे काही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती असेल की त्यांनी चिंचेच्या झाडाखाली एकत्रित राहायचंय. त्या ठिकाणी त्यांच्या संघमालकांना सूचना करायच्या आहेत. ओव्हर टू यू आदिजी ठाकूर. धन्यवाद मनीष सर. पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर चेतन यावेळेस सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं. पॉवर प्लेचा बंधन नसेल यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षण जबरदस्त झालंय. एकच धाव इथे अर्जित होईल. एका धावावरती इथे समाधान मानावं लागेल. एका धावाने धाव फलक आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या बंधनाला विरोधून गोलंदाजी केली. महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला गोलंदाज तेजस आणि 8 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता मात्र त्याचा संघ आपण पाहतोय सु आणि चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत दिसतो. एच भोईर अँड सन्स क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा सज्ज असतील. एका बाजूने आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईक एंडला भाया क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी आलाय. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव. एका धावावरती समाधान मानावं लागते. नक्कीच दबाव निर्माण करण्याचा काम इथे केला जातोय गोलंदाजांमार्फत. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चेतन याने इथे 2 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 धावा इथे खर्च केलेत. उर्वरित 4 चेंडू शिल्लक त्याच्या या षटकातील. आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा महत्वपूर्ण सामना आहे. मर्यादित षटकांचा सामना आणि नक्कीच 40 ते 45 धावा उभारणं अनिवार्य असेल. कारण जर आपण पाहिलं तर समोरच्या संघामध्ये तेजस आणि चेतन असे 2 गुन्हाटीचे फलंदाज आहेत. जास्तीत जास्त धावांचा पाठलाग करायला हवा. धावफलक आपण पाहतोय थांबलेला. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव अर्जित होईल. एका धावेने धाव फलक आता मात्र 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही आणि त्याच कारणाने निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक आपण जर पाहिलं तर चेतन जबरदस्त गोलंदाजी करत असताना आता मात्र भाया इथे भेट होतोय. धावफलक थांबलेला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावफलक आपण पाहतोय 11 या आकड्यावरती थांबलेला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज चेतन असेल. गोलंदाजी मार्कवर सामोरे जाईल भाया. शेवटचा चेंडू यावेळेस शिल्लक. या षटकातील कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल. 11 धावा लागल्या जात आहेत. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली धावतायत परंतु चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो तो म्हणजेच घोषित क्षेत्रामध्ये जिथे फक्त आणि फक्त 1 धाव लागली जाते. एका धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकला तो म्हणजेच 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 इथे संपला जातो आणि प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर शशांक मेगा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 6च्या सरासरीने वाटचाल करत असताना यावेळेस 12 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. महत्वपूर्ण 2 फलंदाज इथे बाद झालेत. पुढची मॅच असणार आहे ज्ञानेश्वर स्पोर्ट्स वाघवीळ आणि एकविरा वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचे. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. या इनिंग ब्रेक मध्ये एकविरा वॉरियर्स वर्सेस ज्ञानेश्वर स्पोर्ट्स वाघवीळ.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 आपण पाहतो. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर शशिकांत मेगा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज योगेश इथे गोलंदाजी मार्कवर. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक या षटकामध्ये जबाबदारी असेल, कारण आपण जर पाहिलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. आपण जर पाहिलं तर 12 चेंडूंमध्ये 30 ते 35 धावा येणं अपेक्षित असेल आणि त्या धावा इथे येतील का? आपण जर पाहिलं तर फलंदाज चेतन आणि भाया अशी जोडी क्षमता आहे, कुवत आहे, दोन्ही फलंदाजांमध्ये आक्रमकता आहे, परंतु ती या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल. आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी इथे जखडून ठेवलं गोलंदाजांनी, ते म्हणजेच ब्रिट्स अँड सन्सच्या गोलंदाजांनी, परंतु कितपत यशस्वी ठरतील यावेळेस? जबरदस्त फटका, टायमिंग बेमिसाल, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. आपण जर पाहिलं तर जबरदस्त ट्राय केला जातोय, एफर्ट तुम्ही पाहू शकता जबरदस्त. 2 धावा जबरदस्त यावेळेस क्षेत्ररक्षण झालं होतं, म्हणजेच क्षेत्ररक्षक चेतन याच्या मार्फत. आणि त्यानंतर बॅकअप आपण पाहिला, तेजस याने सुद्धा एक चांगलं बॅकअप केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी झेल हा टिपण्यामध्ये यशस्वी ठरले नाही, परंतु धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही क्षेत्ररक्षक. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 14. यावेळेस फुल टॉस, ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. आणि आता मात्र फलंदाज इथे बाद होईल. आता मात्र कुठलीही संधी इथे चुकली जात नाही. फलंदाज आणखीन एक मोहरा इथे बाद होतोय, तो म्हणजेच शशिकांत मेगा स्पोर्ट्स या संघाचा. चेतन हा फलंदाज इथे बाद होता. आता मात्र नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये आपण पाहतोय प्रवेश करत असताना गणेश मनेरा. सन्माननीय रत्नाकर साहेब आलेले आहेत. रत्नाकर मडवी साहेब जे मेगा शशिकांत स्पोर्ट्सचे मालक आहेत, त्यांचा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय रत्नाकर मडवी यांचं आगमन आगरी कवी प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर पुन्हा एकदा वळू आपण मैदानामध्ये. जर पाहिलं तर 14 धावा लागल्या जातात. उर्वरित चेंडूंचा शिल्लक असेल तो म्हणजेच अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण जर पाहिला तर धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 चेंडूंमध्ये जर 30 धावा आल्या तर एक चांगला स्कोर निर्माण करू शकतो, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण जबरदस्त हाताळलं जाते. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस होत असताना ती गोलंदाजांमार्फत यावेळेस ऑन साइडला ठेवायचा होता. यस, पंचांचा इशारा येतोय. यस, एकच धाव, एका धावाने धावफलक पुढे सरकला जातोय. फलंदाज भाया इथे बीट होतोय. एक धाव इथे नक्कीच अर्जित होईल. एका धावाने धावफलक पुढे सरकला जातोय, तो म्हणजेच 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 धावा लागल्या जातात. गोलंदाज सज्ज असेल, भाया समोर जाईल. यावेळेस चेंडू ओव्हरस्टॉप होता, परंतु खेळपट्टीच्या बाहेर. यस, आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र चेंडू पंचांनी घोषित केला वाईड आणि अवांतर धावामध्ये भर होईल. अवांतर धावाने धावसंख्या यावेळेस वाढत असताना धावफलकावरती 16 धावा. या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. या सब पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहणार नक्कीच. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करू. पंच निर्णय काय असेल आपल्यापर्यंत पोहोचवा लगेच. कोणत्याच कारणासाठी ते तिसऱ्या पंचांची मागणी तुम्ही करू शकत नाही. चेक या अगोदर देखील सूचना आम्ही केली होती. यस, पंचांचा डिसिजन इथे नो बॉल. तर जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन असेल ते सर्वमान्य असणार आहे, त्यामुळे कमी वेळ घ्या. बघा 11 वाजून 45 मिनिटांनी हा सामना सुरू झाला होता आणि मात्र कुठेतरी आपण उशिरा झालेलो आहोत. तर प्लीज बी कोऑपरेटिव्ह फॉर टाइम. आता मात्र आपण पाहतो तर फलंदाज भाया आला इथे संधी निर्माण झाली. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि ही संधी यावेळेस चुकवेल का? परंतु चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतो. यस, डिक्लेअर. एकच धाव घोषित क्षेत्रामध्ये जातो हा चेंडू. एक धाव इथे अर्जित होईल. एका धावाने धाव फलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 17 धावा लागल्या जातात यावेळेस धाव फलकावरती. आपण पाहिलं तर उर्वरित 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक.
गोलंदाज सज्ज योगेश. यावेळेस मात्र ऑन साईडला केला जाता डाट अपील केली जाते, परंतु उत्साह तुम्ही पाहू शकता अपील मध्ये जास्त आणि आत्मविश्वासाची कमी. त्याच कारणाने पंच इथे सहमत झाले नाही आणि एक धाव इथे धावण्याची संधी निर्माण झाली आणि ती संधी इथे धावून पूर्ण केली. एक धाव इथे अर्जित केली. एका धावेने धाव फलक थोडा का होईना तो म्हणजेच वाढला. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 धावा लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू एवढेच शिल्लक असेल या षटकातील. फलंदाज भाई पुन्हा एकदा सामोरे जाईल. शेवटचा चेंडू गोलंदाज योगेश गोलंदाजी मार्गवर. यावेळेस ऑन साईडला केलायचा होता. एच लागली होती परंतु फक्त आणि फक्त एकच जाऊ. आता मात्र कुठेतरी गोलंदाजांनी इथे जखडून ठेवलंय. फलंदाज भाया याला देखील आपण जर पाहिलं तर भाया याची वैयक्तिक खेळी जर आपण लक्ष दिलं वैयक्तिक भाया याची खेळी जर आपण पाहिली तर 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिलंय. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळण्याची इथे संधी दिली नाहीये गोलंदाजांनी आणि ती महत्वाची बाब असेल, कारण जर आपण पाहिला तर धाव फलक आता मात्र रोखण्यामध्ये इथे यशस्वी ठरतायत गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि महत्वपूर्ण एक फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. वैयक्तिक चौथा आणि सांघिक चौथे षटक जबाबदारी असेल या षटकाची. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या षटकामध्ये फलंदाज आक्रमक खेळी करण्यासाठी नक्कीच तयार असतात आणि आक्रमक खेळी त्यांच्या मार्फत होते. त्या षटकाची जबाबदारी यावेळेस भावेश याच्यावरती सोपवली जाते आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न असेल यावेळेस शशिकांत मेगा स्पोर्ट्स संघाचा. आणि जर आपण पाहिलं तर संघाची जोडी आपण जर पाहिली तर एका बाजूने गणेश मनेरा तर दुसऱ्या बाजूने भाया आपण जर पाहिलं तर 8 चेंडूंचा सामना केलाय आणि दुसऱ्या बाजूने गणेश यांची जर आपण खेळी पाहिली तर अजूनही एकाही चेंडूचा इथे सामना झालेला नाहीये. म्हणजेच भावेशच्या पहिल्या चेंडूचा इथे सामना करतील. उर्वरित 6 चेंडू शिल्लक. गोलंदाज भावेश चौधरी गोलंदाजी मार्गवर. निर्णायक 6 चेंडू असतील. धावफलक जर आपण पाहिला तर 19 धावा आतापर्यंत लागल्या जातात. 19 धावा लागल्या जातात धावफलकावरती. उर्वरित 6 चेंडू, त्यातील हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही, त्याच कारणाने निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र गोलंदाज आपलं वर्चस्व यावेळेस निर्माण करत असताना उर्वरित 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके जर आले तर एक चांगला सन्मानजनक स्कोर निर्माण करू शकतो, तो म्हणजेच शशिकांत मेगा संघ. यावेळेस फुल टॉच मेजवानी आणि चेंडूला भिरकावलाय 6 धावांसाठी. हा येतोय षटकार. शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही, कारण सर्व फलंदाज जर पाहिलं तर आक्रमक रित्या वार करत असतात आणि तेच इथे घडलं. फुल टॉच होता, मेजवानी होती आणि त्या मेजवानीला यावेळेस स्वीकारलं. लॉंग ऑनच्या वरून षटकार गणेश मनेरा यांच्या बॅट मधून होते. स्वागत केलं जाते गोलंदाजाचं. या षटकामध्ये 6 धावा यावेळेस लागल्या जातात. धावफलक 25. यावेळेस ऑन साईडला केलायचा होता. पुन्हा एकदा पीक होतोय. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. धावफलक तुम्ही पाहिलं तर थांबलेला तो म्हणजेच 25 या आकड्यावरती 25 धावा लागल्या जात आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जर आला तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतो. जर आपण पाहिलं तर 25 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. 3 चेंडू शिल्लक असेल. जर एखादा षटकार आला तर 30+ धावसंख्या यावेळेस उभारू शकतो प्रथम फलंदाजी करत असताना. आणि आपण जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक आहे या संघामध्ये. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे, त्याला भेटून जाईल का शेवटच्या क्षणी. बॅकअप 1 नंबर यावेळेस जबरदस्त, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. 2 धावाने धाव फलक आता मात्र पुढे सरकलाय. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल तो म्हणजेच शशिकांत मेगा स्पोर्ट्स संघाला. गणेश ऑन फायर. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ऑन साईडला आणखी एक चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू यावेळेस झाडाला लागून ट्रॅव्हल झालाय. आता मात्र खंबल निर्माण होईल.
शेवटच्या क्षणी यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. 3 धावा धावण्याची संधी इथे निर्माण झाली आणि सहजरित्या 3 धावा यावेळेस धावून पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस आपल्याला पाहायला भेटली दोन्ही फलंदाजांमार्फत आणि धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 30 या आकड्यावरती. आता मात्र 30 धावा लागल्या जात आहेत. उर्वरित एक चेंडू शिल्लक या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाज भाया आपण जर पाहिलं तर 8 चेंडूंचा सामना केलाय, 6 धावा त्याच्या बॅटमधून आले तर अजून शेवटची संधी असेल या संधीचा फायदा घ्यायला हवा. एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल भाया याच्या बॅटमधून आणि तो मोठा फटका येईल का भाया याच्या बॅटमधून, परंतु त्या विरोधी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज भावेश याला. शेवटचा स्लॉकिंग षटक यावेळेस शेवटचा चेंडू यावेळेस हा चेंडू पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणार. येस वाईड. अवांतर धावेमध्ये भर होतोय. नक्कीच अवांतर धावेने धाव फलक हा पुढे सरकतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 31. एक चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती काय घडेल? गोलंदाज आपलं वर्चस्व दाखल करेल किंवा फलंदाज आपलं कौशल्य दाखवेल? यावेळेसचा चेंडू स्लोवर चेंडू. यस आणखीन एक आउटसाइड द ऑफ स्टंप निघून जाते. पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धावामध्ये भर. धाव फलकावरती धाव आणखीन एक वाढली जाईल. 32 धावा लागल्या जात आहेत धाव फलकावरती. एक चेंडू फेकायचा होता परंतु आता मात्र 2 चेंडू अवांतर फेकतोय गोलंदाज आणि 2 अवांतर धावा इथे खर्च करतोय. धाव फलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 धावा यावेळेस लागल्या जात आहेत धाव फलकावरती. भावेश पुन्हा एकदा सज्ज असेल. भाया सामोरे जाईल. मोठा फटका येईल का? यावेळेस ओव्हरस्टेप चेंडू होता. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. स्लीप आणि जबरदस्त यावेळेस क्षेत्ररक्षण कंबलत जाते आणि त्याच कारणे चेंडू सरळ वेध घेतो तो म्हणजेच सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी देखनाथ चौकार. चला एकविरा वॉरियर्स आणि ज्ञानेश्वर स्पोर्ट्स टीम कॅप्टन लगेच टॉस साठी यायचा. कुठलाच वेळ वाया निघाला होता. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे नाहीतर आखरी दणका देखावा लागेल. एकविरा वॉरियर्स संघाचा कर्णधार लगेच इथे आमच्या टॉच बॉक्स मध्ये. तसेच ज्ञानेश्वर संघाचा देखील कर्णधार यस इथे उपस्थित आहे. प्लीज एकविरा वॉरियर्स संघाचा कर्णधार लवकरात लवकर या. प्रफुल्ल विनंती असेल प्लीज. चला आपण या ठिकाणी रत्नाकर मडवी जे आमचे संघमालक आहेत त्यांचा विशेष सन्मान स्वागत या ठिकाणी केला जातो आणि तो सन्मान करतील मिस्टर रवींद्र पाटील. रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते रत्नाकर मडवी साहेब आपण यायचं आमच्या व्यासपीठावर. त्यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. संघ मालक आहेत आणि हा विश्वास खूप महत्वाचा आहे. तर विनंती करतोय आपण पाहुण्यांना देखील टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. सुनील दादा पाहुण्यांना टॉस बॉक्स मध्ये पाठवूया टॉस क्लिअर करण्यासाठी. तर माननीय रत्नाकर मडवी साहेब यांना मी विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये या. तुमच्या हस्ते इथे 2 संघांमध्ये टॉस होईल. एका बाजूने आपण पाहतोय अग्री एव्हेंजर्स तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ज्ञानेश्वर स्पोर्ट्स. चला 2 बॅट्समॅनला पाठवून दे लगेच प्लीज. मी दोन्ही संघाला विनंती करतो कुठलाच वेळ वाया गेला होता. मॅच ऑन करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या मेघा आणि शशिकांत 11 या संघाने आणि एच भोईर अँड सन्स आपले 2 बॅटर्स मैदानाच्या पुढे लगेच त्वरित पाठवून द्या. धन्यवाद.
सन्मान्य विलाजी ठाकूर साहेब यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर झालंय. त्यांचं आम्ही आगरी कोळी प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर आमचे प्रमुख पाहुणे इथे दाखल झाले टॉस बॉक्स मध्ये. चला लगेच एकवीर वडील संघासाठी करण्याकडे यायचंय. आपण तुम्हाला नाणं दाखवू इच्छितो. एका बाजूने आपण पाहतो आगरी लेवल, तर दुसऱ्या माननीय रत्नागिरी यांच्या हस्ते ते टॉस उडवला जातो. कॉल दिला जातो आगरी असा कॉल आहे आणि कोलवाला होतोय फिल्डिंग. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारले म्हणजे जो 2 ऑप्शन असतात आपल्याजवळ, एक फलंदाजी एक क्षेत्ररक्षण, तर तुम्ही क्षेत्ररक्षणच का निवडलं? चेस करायला मजा येते. चेस करायला मजा येते, परंतु जर बॅटिंग घेतली तर सगळ्यांना बॅटिंग घेतलं असं काही वाटलं नाही तुला? म्हणून विचार नाही आला. नको सगळ्यांना. म्हणजे तुम्हाला सामना जिंकायचा आहे का फक्त खेळायचा आहे? खेळाचं आहे. खेळायचा आहे का जिकायचा आहे? खेळाचं आहे. जिकायसाठी खेळायचा आहे का फक्त खेळासाठी? नाही खेळाचं आहे. नाही खेळायचा आहे म्हणजे नुसता खेळायचा आहे, जिकासाठी नाही खेळायचा आहे. तर मग आपण आता विचारू तुमच्याकडशी आणि आपण जाऊ यांच्याकडे. तुम्ही आता टॉस करले, तुमचा निर्णय काय? तुम्ही टॉस जिंकलास तर तुम्हाला काय घ्यायचं होता? आम्ही क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहिजे होतं, पण आता बॅटिंग आहे ना, तुमचा असा निर्णय असेल का सगळ्यांना बॅटिंग द्यायची? सगळ्यांना द्यायचे पण आम्हाला रन पण करायचे आहेत. म्हणजे सगळ्यांना बॅटिंग द्यायची आहे ना, रन बी करायचं आहे. पण आपण जर पाहिलं तर 4च षटकांचे मॅच आहे, मग तुमचं कोण पण अंदाज असते ते जास्त रन करतील? प्रसाद करेल. फक्त एकच प्रसाद आहे. मग सगळ्यांना बॅटिंग कशी भेटेल? प्रसाद करेल, दुसरे आहेत नंतरचे. तर धन्यवाद. आपण आता जाऊया सामन्याकडे बोलतोय, म्हणून तुमच्याकडून इथे रजा घेतो. धन्यवाद आदेश ठाकूर. या ठिकाणी पहिल्या डबामध्ये धावा बनवलेल्या आहेत. शशिकांत मेगा स्पोर्ट्स या संघाने एकूण 36 धावा आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष ठेवलंय एच भोईर अँड सन्स या संघासमोर. चला ऑल द बेस्ट. पहिला बॉल जसा डिलिव्हर केला जाईल या ठिकाणी आम्ही वेळेची नोंद करणार आहोत आणि 20 आणि जास्तीत जास्त 22 मिनिटाचं प्रत्येक संघाला मिळणार आहेत आणि त्याच वेळेचं नियोजन करून तुम्हाला गोलंदाजी किंवा फलंदाजी करायची आहे. जर पंचांच्या लक्षात आलं की कुठला संघ वेळेबद्दल सहकार्य करत नाहीये तर त्वरित 3 बॉल्सची पेनल्टी त्या संघाला देण्यात येणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला जातो 12 वाजून 33 मिनिटांनी. स्ट्राईकवर असेल चेतन पाटील आणि नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच भावेश. पहिला बॉल संदीपचा ऑन साइडला बॉडी रोल करून घ्यायचा होता, त्या ठिकाणी मात्र गफलत झाली चेतन पाटील यांच्या वतीनं. बॉल जाऊन यष्टीवर आदळतो आणि पहिला मोहरा मिळतोय तो म्हणजे टीम शशिकांत मेघाला. फलंदाज बाद चेतन पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. खेळपट्टीवर खेळताना तुमचा बॉल आणि बॅटचा संपर्क, तुमचा शरीराचा आणि बॉलचा संपर्क, या गोष्टी महत्वाच्या असताना मात्र शरीराचा संपर्क बॉल यष्टीवर आदळलेला आहे आणि त्याच वेळी चेतन पाटील या कप्तानाकडून ती भली मोठी चूक झाली. स्वतःच्या पायावर धोंडा मारलाय की काय असंच मला स्पष्टपणे पाहायला मिळालं. पण असो, क्रिकेटचा हा भाग आहे. कोणी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खराब खेळ करण्यासाठी जात नसतो, तर त्या ठिकाणी चुका या घडत असतात. त्या आविर्भावामध्ये तो फलंदाज नसतो. पण आता मात्र नुकसान तर झालेलं आहे. टीम एच भोईर अँड सन्स पहिला फलंदाज बाद जो चेतन पाटील आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते 3ऱ्या क्रमांकावर तेजस भोईर. तेजस भोईर तुम्हाला आता पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. जबरदस्त बॉलिंग. खरं तर कासरवडवली जर या पूर्ण गावाचा आणि या परिसराचा उल्लेख केला तर संदीप भोईर हा एक उत्कृष्ट दर्जाचा बॉलर तुमच्या नेहमीच लक्षात राहिला असेल आणि त्याने आपली किमया मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर दाखवले आणि महत्वपूर्ण फलंदाज चेतन पाटील याला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलाय बॉलर संदीपने. पहिलं षटकावरून पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीत जास्त शतक, फक्त 2 शतक 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. ऑन दी टोस अवे फ्रॉम द बॉडी कनेक्ट करायचा होता बॉल आणि बॅट, तर कनेक्शन होत नाहीये. चांगली बॉलिंग. आव्हान तितकंसं मोठं नाहीये, तोकडं आव्हान आहे, पण पहिल्या 2 षटकांवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करावा लागेल तरच कुठेतरी तो संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. या ठिकाणी पाहायला मिळते जबरदस्त बॉलिंग संदीप भोईरची. पहिल्या बॉलवर विकेट मिळवला, दुसरा बॉल डॉट. कुठेतरी स्ट्रगल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये एच भोईर अँड सनच्या फलंदाजांचं. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. यावेळेस चांगली ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑनला डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक येतो, त्याच्या डोक्यावर बॉल फ्लाय होतो, सीमारेषच्या पलीकडे जातोय आणि हा येतोय या डावातला पहिला चौकार. 4 धावा.
पुण्यात ठेवण्यात आला होता आणि या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलं आणि तितकंच एलिव्हेशन मिळालं होतं. पण टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक या आपण फटक्याला म्हणू शकतोय, कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचमुळे जास्तीत जास्त पर्सेंटेज होते की हा बॉल सीमारेषेच्या बाहेरच जाईल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून लॉंग ऑन पर्यंत पोहोचेपर्यंत मात्र त्या ठिकाणी थोडीशी वेळ निघून गेली. धावसंख्या 4. टॅप केल्या बॉलला बॅकफुट दरम्यान यावेळेस पंचाच्या वतीने नो बॉलची खून तर केली गेलेली आहे. दरम्यान ही 1 धाव आणि नो बॉलची 1 धाव अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. चेक 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 माइक टेस्ट चेक 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 माइक टेस्टिंग. धावसंख्या 6 झाली आहे. फ्रीडचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला पुल करण्याचा प्रयास जरूर झाला होता, पण प्रयास करताना मात्र बॉलची उंची, बॉलची लाईन या सर्व गोष्टी चेक करणं गरजेचं होतं आणि त्या अभ्यासाविरोधी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसतोय. बॉल जाते डॉट. धावफलकावर धावा लावल्या गेल्या आतापर्यंत 6. ऑन साइडला खेळायचं होतं. मिस टाइम आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कॅच कलेक्ट करण्यासाठी जजमेंट घेतोय आणि खूप चांगली क्वालिटी कॅच कम्प्लीट करतोय आणि सेकंड विकेट डाऊन होतोय टीम एच भोईर अँड सन्स. धावसंख्या फक्त 6 असताना सन्माननीय विलासजी ठाकूर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय विलास ठाकूर यांनी यायचंय. रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय विलासजी ठाकूर यांचा विशेष सन्मान केला जातोय. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल, कारण आदरातिथ्य आहे आणि आगरी कोळी समाजामध्ये आपण पाहुण्यांचा खूप चांगला पाहुणचार करत असतो आणि तसाच या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय ठाकूर साहेब, विलासजी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. 37 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात थोडीशी अडखळत झाली टीम एच भोईर अँड सन्सची, कारण 2 फलंदाज बाद झाले. चेतन बाद झाले आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर भावेश सुद्धा बाद झालेला आहे आणि आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर तेजस आणि जितू खेळपट्टीवर आहेत. गोलंदाजी मार्कवर संदीप. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॉलला पंच करायचा होता. बॉल जाईल कव्हर पॉईंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी 2 आहे. सुपर कव्हर रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल. 2 धावा पूर्ण करण्याची वेळ मिळाली होती आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एच भोईर अँड सन्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 8 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 बॉल्स मध्ये 29 धावांची गरज. 18 बॉल्स 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. आगरी कोळी प्रीमियर लीग 2022 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. थोड्याच वेळानंतर आपण सर्व खेळाडूंची देखील चर्चा करणार आहोत. आमच्यासोबत सतीश दादा, तुम्ही मावरं पकडीला असेल तर कंच मावरं पकडायला आवडते तुम्हाला? मावरं चापायला आवडतंय की पाक टाकायला आवडते? अजून खारीन गेलोच नाही कधी. आयसक्स आवडी मोठी खारी तुम्हाला. कोलशेच्या मागे खारी आहे, वाघबिलच्या मागे खारी आहे, कासरवडच्या मागे पण खारी आहे. खारीन जाऊन तुम्ही मावरं पकडू शकता नाही का? नाही गेलो अजून कधीच. म्हणजे कासरवडीला पक्क बाहेरचं मावरं येते वाटतं. चला मॅच ऑन ठेवूया. नवीन बॉलर बॉलिंग डेकवर येतोय भावेश येतोय. आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. जर आपण क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, वाईडिश, मिड विकेट आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. 30 या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. गणेश पिणर स्वतः मिड ऑनला तुम्हाला पाहायला मिळतील आणि आता लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश केलंय आणि स्क्वेअर लेग पंचाच्या मागे एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला असेल 30 या सर्कलच्या आतमध्ये. नीती चांगली आहे, स्ट्रॅटेजी चांगली आहे. पाहूया बॉलर कशा पद्धतीने बॉल हाताळतोय. बॉलिंग मार्कवर भावेश असेल, स्ट्रायकर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय जितू. काय पेस आहे, काय पेस आहे आणि कितका चांगला बाउन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. आयडियल बॉल, एक जबरदस्त सुरुवात या सेकंड ओव्हरची पाहायला मिळते. शॉट ऑफ गुड लेन, त्यानंतर यष्टांच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतो आणि तितकीच चांगली परिपक्व अशी उंची घेतोय आणि या प्रश्नाचं उत्तर बॅटर जितूकडे नव्हतं आणि पहिला बॉल सेकंड ओव्हर मधला डॉट जातोय. पुन्हा एकदा बॉल तयार. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर असेल जितू. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2
क्या बात आहे. आणि कुठेतरी टेनिस क्रिकेटमध्ये असे खूप कमी गोलंदाज असतात जे बाउन्सचा खूप चांगला वापर करत असतात. त्यातल्या त्यात भावेशने चांगले 2 बॉल्स हाताळलेले आहेत आणि अटॅकिंग बॅटर आहे जितू, पण त्या अटॅकिंग बॅटरला मात्र बॉल कनेक्ट करताना त्रास होतोय. कारण त्याचा आता मास्टर क्रिकेट मी 2 आठवड्या पहिल्याच पाहिलं होतं. इसरच्या ग्राउंडवर काय जबरदस्त फटकेबाजी जितूच्या बॅटमधून आम्ही पाहिली होती. आणि पाहूया या कासारवडीच्या मैदानावर देखील तसाच जितू आम्हाला पाहायला मिळतोय का, जो 2 आठवड्या अगोदर इसरच्या मैदानावर पाहायला मिळाला होता. जितू स्ट्रायकर असेल. हो, मी म्हणालो होतो जितूचा हा क्लास आहे. बॉलला उडवलंय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार सरदार षटकार. जितूला थांबवणं अशक्य आहे. आणि यावेळेस काय केलंय तर टप्पा थोडासा पुढे घेतला होता आणि रडारमध्ये बॉल आल्यानंतर जितूला देखील थांबवलं नाही आणि जितूने ताकदीचा वापर केला, बॉलला एलिव्हेट केलंय आणि तितकीच चांगली उंची आणि तितकंच चांगलं अंतर गाठत बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. 7 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. यावेळेस मात्र आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉईंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी 1 धाव मिळेल गोशांकी क्षेत्रातली. बॉल बॅकवर्ड पॉईंट मधून गलीमध्ये जातोय, पण त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्र असल्या कारणाने पंचांच्या वतीने फक्त 1च धाव मिळेल अशी सूचना केली गेलेली आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 15 आकड्यावर. आणि आता अजूनही 22 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 14 बॉल्समध्ये 22 धावांची गरज असणार आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हे सगळे आगरी कोळी बांधव खेळत आहेत. खरं तर वेगवेगळ्या गावातले सर्व खेळाडू आहेत, पण मात्र कित्येक वेळा एकमेकांसमोर खेळत असताना एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत, एकमेकांच्या उडीवा माहिती आहेत आणि कुठला खेळाडू कुठल्या क्षेत्रात जास्त सामर्थ्यशाली आहे हा अभ्यास देखील प्रत्येक खेळाडूला आहे. फक्त आता ते इम्प्लिमेंटेशन महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ प्रतिस्पर्धी खेळाडूवर कसा हावी होईल याकडे प्रामुख्याने लक्ष घालावं लागणार आहे. भावेश यावेळेस चांगला फ्लिक स्ट्रोक. बॉल जाईल शॉट लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय निंगत गोंधळ आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू अजूनही तितकेच ऍक्टिव्ह क्रिकेटमध्ये. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते एच बोईर अँड सन्सची 16 धावा. 21 धावांची गरज आहे अजून आणि बॉल शिल्लक असतील 13 बॉल्स 21 धावांची गरज. पहिला सामना काय शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचला होता आणि हा सामना देखील असं वाटतं की शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांचं मनोरंजन होईल मोठ्या संख्येने. आगरी कोळी बांधव तसेच इतर प्रेक्षक देखील या स्पर्धेला प्रेम देत आहेत, तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल येईल काउकॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कलेक्ट केला जातो आणि अशा पद्धतीने तेजसच्या खेळीचा अंत होतोय. फलंदाज बाद बसतोय तो म्हणजे 30रा हादरा टीम एच भोईर अँड सन्सला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मेगा शशिकांत 11 या संघाने लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वेळ कमी आहे कारण 12 मिनिटं हा डाव सुरू होऊन समाप्त झालेले आहेत. त्याचमुळे विनंती असेल की आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्या दिलेल्या वेळेतच सामना संपवायचा आहे. जबरदस्त स्ट्रोक या अगोदर जितूच्या बॅटमधून पाहायला मिळाला, पण जितूला स्ट्रगल देखील झालंय हे देखील विसरून चालणार नाही कारण त्यांनी आतापर्यंत 5 बॉल्स खेळलेले आहेत आणि 5 बॉल्स मध्ये 8 धावा बनवलेल्या आहेत. आणि जर आपण आयडियल स्ट्राईक रेटचा विचार केला टेनिस बॉल क्रिकेटपटूचा तर तो 200च्या पलीकडे असायला हवा आणि तितकासा नाहीये. जवळपास 160 ते 170चा स्ट्राईक रेट जितूने मेंटेन केलेला आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाईल तो स्ट्राईक एंडला असेल. आकाश असणार आहे. शरीरयष्टी धडधाकड आहे. स्ट्रोक देखील तितकेच चांगले त्याच्या बॅटमधून येताना आपण कित्येक वेळा पाहिलेले आहे. पण आता मात्र एका वेगळ्या संघात खेळताना ती बॉन्डिंग होणं गरजेचं आहे कारण 13 तारखेला या आगरी कोळी प्रीमियर लीगचं ऑप्शन झालं. खूप कमी वेळ मिळाला होता खेळाडूंना एकमेकांना ओळखायसाठी. तर पाहूया या कमी वेळामध्ये कुठला संघ एकमेकाला ओळखू शकलेला आहे आणि एक चांगली संघबांधणी कुठल्या संघाची आहे. आज संध्याकाळच्या सत्रापर्यंत ते प्रथमदर्शी स्वरूप पाहायला मिळणार. यापुढचा सामना असेल एकविरा वॉरियर्स वर्सेस ज्ञानेश्वर स्पोर्ट्स. दोन्ही संघाने तयार राहायचंय. कुठलाच वेळ वाया न घालवता जसा हा सामना संपेल तो पुढचा सामना सुरू केला जाईल. बॉलिंग मार्क बॉलर तयार होतोय चेतन टू आकाश. चांगली ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. त्या ठिकाणी फंबल अक्षय पाटीलचं. एकदा मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ते म्हणजे 17 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 11 बॉल्स मध्ये
20 धावांची गरज आहे. 11 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर पुन्हा एकदा या डावातला एक कमी षटकार ज्याच्या बॅटमधून आलाय तो जितू. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल बॉल सीमारेषा पार. 6 धावांसाठी अफलातून षटकार. चला सन्माननीय अक्षयजी मुकादम आणि सन्माननीय अभिषेकजी मुकादम यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आगरी एव्हेंजर्सचे ओनर आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. अक्षयजी मुकादम आणि अभिषेकजी मुकादम युवा उद्योजक यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. हे संगमलक आहेत, यांनी देखील सिंहाचा वाटा उचलला या नियोजनामध्ये. पुन्हा एकदा बॉलला कंट्रोल हुक केलंय, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कॅच कलेक्ट केला जाईल. बॉबी आहे त्या ठिकाणी आणि हे क्वालिटी कॅच कम्प्लीट केलेले आहे आणि आपल्या मार्गातला प्रमुख काटा बाजूला काढलेला आहे. जितू बाद होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9. मिस्टर हर्षदजी डाकी वाघबेड यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय हर्षदजी डाकी वाघबेड यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. पण जितूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी त्याची खेळी खूप चांगल्या पद्धतीने अदा केलेली आहे आणि आपल्या संघासाठी मोलाचं योगदान जितू यांनी केलेलं आहे. आता 9 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 9 बॉल्स 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश जातोय. 9 बॉल 14. अजूनही काहीही होऊ शकते, कारण आपण आगरी कोळी बांधव आहोत आणि आगरी कोळी बांधव म्हणजेच काय आपल्या मनामनामध्ये आग आहे, आपल्या नसानसामध्ये आग आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची धमक आपल्यामध्ये आहे. त्याचमुळे हा सामना देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाईल असंच स्पष्टपणे चित्र वाटते. 9 बॉल 14ची गरज. स्ट्राईकवर आकाश. यावेळेस मात्र लाईन चेक करावी लागणार आहे. पंचाच्या वतीने वाईड बॉलची खूण एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 9 बॉल्स 13ची गरज. एकविरा वॉरियर्स सर्व खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळून जात आहेत. चला गोल्डन फिंगर जयवंत पाटील यांनी आम्हाला जोडायचं आहे. चला या जयवंत पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ओवळा भाईंदरपाडा परिसरातील पुष्ट गुणलेखक. फुलरलीचा बॉल होता, फोर्स केलाय बॉलला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतोय. थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव पूर्ण करायची संधी मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 25. 12ची गरज विजयासाठी. एक बॉल महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आणि महत्वाचा संघर्ष केल्याशिवाय तर तुम्हाला विजय मिळणार नाही. आणि संघर्ष असा करायला पाहिजे की प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटायला हवा, असा संघर्ष तुम्हाला करायला हवा. बॉलर तयार. स्लाइटली आउट कटर, पण मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन मिस करतो. पंचाच्या वतीने वाईट बॉलची खूड केली जाते. एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 7. 7 balls 11 runs required to win. Crucial moment for both teams. आपण पाहतायत आगरी कोळी प्रीमियर लीग. माफ करा, 8 बॉल 11. ओके, 8 बॉल 11 धावांची गरज आहे. वाईड्स बॉल टाळावे लागतील, कारण जेव्हा आव्हान तुकडं असते तेव्हा विकेट नाही मिळाला तरी चालेल, पण वाईड बॉल आणि नो बॉल पासून थोडंसं बाजूला राहायचं असे गोलंदाजाला. कमबॅक करेल का गोलंदाज चेतन? मॅच थांबू नका प्लीज. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला कोणी आवाज करू नका. मॅच ऑन ठेवा. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला कोणीच आवाज करू नका, जेणेकरून हा आवाज प्रेक्षकांपर्यंत आणि मैदानातल्या खेळाडूंपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला सर्वांनी म्यूट राहायचंय. बॉलर तयार चेतन. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. हा चांगला इन कटर होता. चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन, तितका चांगला रिझल्ट या बॉलवर. आता 7 बॉल्स मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. 7-11. कासारवडलीचं हे ऐतिहासिक MCC मैदान, ज्या मैदानावर आगरी कोळी प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. कित्येक मोठमोठ्या स्पर्धांचा साक्षीदार असलेलं हे मैदान आणि याच मैदानाची निवड आगरी कोळी प्रीमियर लीग साठी करण्यात आलेली आहे कमिटी मेंबरच्या वतीने. यावेळेस तितकासा कंट्रोल नव्हता हा स्ट्रोक खेळताना. बॉडी बॅलन्स हलकासा चुकला होता. खूप चांगला एंड करतोय या षटकाचा गोलंदाज चेतन.
3 षटक संपतात आणि 3 षटका समाप्तीनंतर धावपकावर धावा आहे तर 26 धावा आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स मध्ये आता 11 धावांची गरज आहे. 6 balls 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला नवीन बॉलर पाठवून द्यायचं लगेच प्लीज फास्ट. या ठिकाणी छायाचित्र बंदिस्त केले जाते. प्रत्येक संघ या ठिकाणी खुश आहे. चला मॅच ऑन ठेवा. रोहित मुकादम आमच्याशी जोडतील आता. रोहित मुकादम आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ येतील. खूप चांगलं हे आगरी नेतृत्व देखील आहे. तर रोहितजी कसं वाटते आपले गावन तुमचेच घरच्या मैदानावर ही मॅच ठेवलेली आहे आणि वाघवीर पासून श्री भांडरपाड्याचे सर्व आगरी कोळी बांधव एकत्र एका मैदानावर आलेला आहे. कसं वाटतंय पहिले वर्ष? खूप छान वाटतंय आणि ही संकल्पना ज्यांची आहे ते सुशील भोईर, उमेश ठाकूर, मितेश मुकादम, कौशिक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद की त्यांनी आगरी कोळी समाजाला एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे आणि मी त्यांना पुढच्या वर्षीही याच्याहून अधिक चांगलं मोठी स्पर्धा करण्यासाठी शुभेच्छा देतो. नाही जांबारी नियोजन केलंय कारण आगरीकुली बांधवाला एकत्र घेऊन येण्यासाठी कवर कॉल केलं. सर्वांची गावोगावी जाऊन निबंधन पत्रिका छापिल्या त्या दिल्या आणि त्यांचे बक्षीने सर्व आगरीकुली खेळाडू तुम्हाला एकाच मैदानावर आईलेन असं पाहायला भेटते. प्रत्येकाच्या घरून जाऊन चहा पिऊन फॉर्म गोळा केलेला म्हणजे सर्व आयोजन कमिटीने तर त्यांचं तर कौतुक व्हायलाच पाहिजे. चला आता 6 बॉल्स मध्ये गरज आहे. 11ची बॉलर मार्कवर आता बॉलर येतोय बॉबी भोईर, एक अनुभवी लेजेंडरी क्रिकेटपटू. MCC कासरवडील या संघाचा तो खेळाडू आहे. पाहूया या मोक्याच्या क्षणाला जेव्हा गरज आहे आपल्या संघाला एका महत्वपूर्ण गोलंदाजाची ती गरज पूर्ण करतोय का. आवडते विकेट यावेळेस बॅटच्या वरच्या बाजूला बॉल आदळतोय. बॉल जाईल तो म्हणजेच गली रिजन मध्ये. त्या ठिकाणी मेघनाथ गोंधळे बॉल कलेक्ट करून थ्रो करतात. गणेश मळेला बॉल कलेक्ट करतात. धावाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि आता इक्वेशन आहे 5 balls 10 धावांची गरज. 5 balls 10 runs required to win. एक क्षण महत्वाचा आहे कारण पहिला सामना जर आपण पाहिला तर शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचला होता आणि त्या ठिकाणी जबरदस्त थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला होता आणि असं वाटतंय की हा सामना सुद्धा तशाच घडामोडीकडे वळतोय आणि जर असंच राहिलं तर आजचं वेळापत्रक मात्र जितकं आहे 11 ते 12 मॅचेसचं ते आम्हाला कंप्लीट करता येणार नाही. सुशांतजी मुकादम आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यांनी TCP लाईव्ह हे जे थेट प्रक्षेपण आहे मंडळाला उपलब्ध करून दिलेलं आहे. सुशांतजी मुकादम आणि अजूनही दात्यांची नावं आमच्यापर्यंत येणार आहेत. तर मी कमिटी मेंबरला विनंती करतोय की ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांची यादी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या जेणेकरून त्यांचं नाव घेणं आमचं परम कर्तव्य आहे. ज्यांनी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपाने मदत केलेली आहे या आगरी कोळी प्रीमियर लीगला त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 5 बॉलमध्ये आता गरज आहे 10 धावांची. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच सतीश पाटील, लेजेंडरी विकेट किपर ऑफ कासरवडवली, मास्टरचा उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आणि भरोशाचा खेळाडू असं पण म्हणू शकतोय. चांगला बॉल होता बॅट अँड पॅड मधला. बॉल टर्न केलाय स्क्वेअर रिजन मध्ये शतशी नाही. त्या ठिकाणी बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. काय चांगली प्रतिभा पाहायला मिळाले बॅटर आकाशची. कारण बॉल तितकासा खराब नव्हता पण हा स्ट्रोक बनवलाय आणि कधी कधी स्ट्रोक मिळत नाही तुम्हाला बनवावा लागतो आणि तो स्ट्रोक बनवलाय. इम्प्रोव्हाइज केलंय या स्ट्रोकला बॅटर आकाशने. बॉटमॅनचा वापर करून बॉलला स्क्वेअर लेगला टर्न केलाय आणि बॉबी बॉयने चांगली गोलंदाजी हाताळली होती पण चांगल्या बॉलला चांगल्या पद्धतीने खेळण्याचा मान या ठिकाणी आकाशला मिळतोय असं पण म्हणू शकतोय. 4ची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 4 balls मध्ये 6 धावांची गरज. 4 balls 6 runs required to win. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि आदेश ठाकूर पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतील म्हणून पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. एकविरा वॉरियर्स. तर TCP लाईव्हचं थेट प्रक्षेपण जे आहे ते आम्हाला संदेशजी भोईर आणि सुशांतजी मुकादम यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आणि अजूनही नावं ज्यांनी मला बॉलसाठी म्हणा किंवा मंडपासाठी म्हणा किंवा पाण्यासाठी म्हणा त्या सर्व व्यक्तींची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. फुललेचा बॉल होता. बॉलला क्रॉस बॅटेड स्ट्रोकच्या माध्यमातून खेळले. वाईड स्पीड विकेट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सतीश पाटील यांची 7वा परीक्षा लागली होती. सतीश पाटील मात्र 2 धावा पूर्ण करून
नॉन स्ट्राईक एंडला पोहोचत आहेत 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. गरज आहे 3 बॉल्स मध्ये 4 धावांची. दोन्ही संघाच्या माहितीसाठी सामना हा मात्र क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, कंपल्सरी चेस हाच माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. त्याचमुळे फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 बॉल्स मध्ये या 4 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण कराव्या लागतील. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं नेहमीच आपण म्हणत असतो आणि या ठिकाणी दोन्ही संघाचा संघर्ष चरणसीमेला पोहोचलेला आहे. 3 बॉल 4 ची गरज. ऑन साइडला फुल पॉवरफुल बॉलची मारेच्या पार विजयाचा षटकार. सामना जिंकतोय तो म्हणजे एच भोईर अँड सन्स. विजयी संघाचं अभिनंदन. हार्ड लक शशिकांत, मेगा स्पोर्ट्स. चला, शिवसाई संघाच्या खेळाडूंनी चिंचेच्या झाडाच्या खाली जमायचं आहे. शिवसाई संघाच्या खेळाडूंनी चिंचेच्या झाडाच्या खाली जमायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सूचना करत येईल. तुमचा संघ मला काय कडून आहे तुमच्या कॅप्टन